Okay, guys. So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Let's see the next chapter तुमचा किंवा थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली ऑन द टाइम लाईन. टाइमलाईन काय असतं बघा इथे. ऑन द टाइम लाईन तुम्हाला बोलतात ना, वेळ आणि वेळेची रेषा आपल्या ठिकाणी असते. त्याला काल रेषा म्हणतात. त्याला काल रेषा. इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये. इन द पास्ट भूतकाळामध्ये आपण डायनोसॉर होते, पृथ्वीवर डायनोसॉर होते मिलियन्स ऑफ इयर्स अगो. लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर डायनोसॉर होते. देन लॉंग एगो, फार पूर्वी, लॉंग एगो फार पूर्वी देर वॉज अ किंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देर वॉज अ किंग. सो इन द पास्ट डायनोसॉर्स लिव्ड ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स एगो. लाखो वर्षापूर्वी डायनोसॉर आपल्या पृथ्वीवर होते. 1 million इज इक्वल टू 10 lakhs. लक्षात घ्या, 1 million म्हणजे 10 लाख. 1 million इज 10 lakhs. लॉंग एगो देयर लिव्ड अ किंग. फार वर्षापूर्वी एक राजा आपल्या त्या ठिकाणी राहायचा. अशी आपण एखादी गोष्ट जेव्हा सांगतो तेव्हा आपण असं एकमेकांना सांगत असतो. देन थोडं आणखी जाऊ पुढे येऊया. मेनी इयर्स अगो, मनी इयर्स अगो, काही वर्षांपूर्वी. मेनी इयर्स अगो, अगो म्हणजे पूर्वी, काही वर्षांपूर्वी एक घटना या ठिकाणी घडली. अ फ्यू इयर्स अगो, थोड्या वर्षांपूर्वी. अ फ्यू इयर्स अगो, थोड्या वर्षांपूर्वी. लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी. आय गेव यू अ बुक अ लिटिल व्हाईल अगो. मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक वही दिली आहे. हे आहे ऍट प्रेझेंट अँड इन द पास्ट. भूतकाळामध्ये आणि प्रेझेंट म्हणजे आता जो वर्तमान काळ चाललं त्या ठिकाणी. तर लास्ट इयरच्या नंतर तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला कुठे यायचं अजून. लास्ट इयरच्या नंतर तुम्हाला मेनी डेज अगो, काही दिवसांपूर्वी. लास्ट वीक गेल्या आठवड्यामध्ये. लास्ट वीक म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये. डे बिफोर येस्टरडे जेव्हा म्हणतो ना परवा. डे बिफोर येस्टरडे कालच्या आधीचा दिवस परवा. येस्टरडे म्हणजे काल. त्यानंतर अ लिटिल व्हाईल अगो, सम टाइम अगो, अरे थोड्या वेळापूर्वी, काही वेळापूर्वी किंवा थोड्या वेळापूर्वी. नाव जस्ट नाव, आत्ताच. नाव जस्ट नाव म्हणजे आत्ताच. सो जस्ट नाव म्हणजे आताच. टुडे म्हणजे आज. टू नाईट म्हणजे आज रात्री. हे झालं आपल्या प्रेझेंट मध्ये. जे आपण भूतकाळातून आता कुठे आलो, प्रेझेंट काळामध्ये आलो. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आलेलो आहे. देयर इज नो टाइम लाईक प्रेझेंट. नाव आपल्याला आता जायचं कुठे, आपल्याला जायचं फ्युचर मध्ये. वी आर गोइंग इन अ फ्युचर. सो तुम्हाला आता इथून फ्युचर मध्ये कसं जाणार तुम्ही बघायचे. आता प्रेझेंट मध्ये आहोत, पास्ट टेन्स मध्ये प्रेझेंट मध्ये आहोत. ठीक आहे. नाव जस्ट नाव, आत्ताच. आता आपण बघा दिस वीक या आठवड्यामध्ये, दिस मंथ या महिन्यामध्ये. आफ्टर अ वाईल थोड्या वेळानंतर आपण जाणार आहोत. थोड्या वेळानंतर. देन टुमॉरो म्हणजे उद्या. देन डे आफ्टर टुमॉरो म्हणजे परवा आपण म्हणतो त्याला. डे आफ्टर टुमॉरो परवा. देन नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये. नेक्स्ट वीक म्हणजे काय, पुढच्या आठवड्यामध्ये. नेक्स्ट वीक म्हणजे काय, पुढच्या आठवड्यात. आफ्टर मेनी डेज, काही दिवसानंतर. नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी. आफ्टर अ फ्यू इयर्स, काही वर्षानंतर. आता आपण हळूहळू पुढे चाललेलो आहेत. कुठे, भविष्यकाळ चाललेलो आहोत. इन फ्युचर टेन्स. मेनी इयर्स फ्रॉम नाव, आजच्या नंतर किंवा आजपासून काही वर्षानंतर. मेनी इयर्स फ्रॉम नाव, आजपासून काही वर्षानंतर. त्यानंतर फ्रॉम नाव, बरोबर, आजपासून काही वर्षानंतर. और डायजेस्ट इयर्स फ्रॉम नाव. Mute your sound, everybody. Subhash, Shivakant. Yes, please. See, you people are disturbing everyone. So in this way, you can go, guys. It is known as the timeline. Timeline म्हणजे काय बघा. So past tense, then present tense. Please mute your sound. So present tense, past tense to present tense. And present tense to future tense. ओके, हा झाला आपला. दिस इज द टाइमलाईन. राईट. तुम्ही पण बघा लहान होते, त्यानंतर तुम्ही आता आलेले आहात, नंतर तुम्ही उद्या मोठे होणार तुम्ही. दिस इज द टाइमलाईन. हा काय झाला आपला टाइमलाईन झालेली आहे. गेटिंग गाईस.